समोर जा रे थोडासा. बाबू बाबू थांब. हे रायपूर गाव कुठे? हा इकडे शिदत जाते. बरं बरं. तुम्ही कोण? मी घरकुल वाटप करत असतो, गावात सर्व करायला आलो. सर्वे करायला आले तुम्ही? राजू साहेब बरं झालं आले राजू तुम्ही. मी तुमच्या ऑफिसला येत होतो आता भेटायला. हे पण द्या बाहेर जा लागते राजू संडासले. घरी संडास नाही, गरीब पोरगा आहे मी. घर नाही राहिले. दुसऱ्याच्या वावरात जा लागते राजू हागाले. दुसरे वावरवाले शिवाय देते 10 रंगाचे. तरी आता नाईलाजासाठी बसा लागते त्याच्या वावरात. तुम्ही आपलं जमून द्या आता संडासाचं. आता मी मीटच टाकतो. तुम्ही आपलं तेवढं जमून द्या आता फक्त संडासाचं. अरे अरे संडास तर करून घ्यायची होती. नाही नाही जाऊ द्या ते पहिले आपलं पाहिना. चला तुम्ही. संडास लागली होती ना? नाही नाही जाऊ द्या आता ते. हे पण काय ताडपत्री बांधली होती पाण्याच्यानं. हे पण काय घर पडलं समोर. कोणी येत नाही गावात. हे पण काय संडास पडला. हे पा इथं चिंध्या बांधल्या होत्या. गावात येत नाही कोणी. लहानसं गाव आहे तर. संडास तर आहे हो तुमचा. पाना पडला ना इथून. लोकल बोकल दिसलो तर. चिंक पाणकं साड्या बाळाच लावलं तुम्ही. हा आपलं द्या मग एवढं जमून. ठीक आहे ना. तू बाबा कुठे? बाबा कामाला गेले. बरं बाबू पाहतो मी तुला काय आहे तर. मला एक सांगतो आता, आपलं रंगरावजी डोळे मारायचं घर कुठे गावात? ते तर माय मानलेले आप्पाच होय. चला दाखवतो मी चल ना तुम्हाला. मग पटकन. त्यांचं तर काही द्याला करू घरकुल. अरे ना तू कुकडे का? काही नाही हे तुमच्याकडे चालते. कोण? अच्छा डोळे मारेल की? हो हे आप्पा. का हो आप्पाजी, मी तुम्हाला घरकुल द्याल तर झालं आता कम्प्लीट. घरकुल? अरे आता साहेब बोलायला नका लावू मला. हा सांगणार काय का? काय काय झालं काय? मी लय मोठा खराब माणूस आहे मग. हो हा? अरे झालं काय सांगा तर. घरकुल तुम्ही 3 पैसे दिले मला. का 3 पैशात घरकुल झालं का मग? हा चला बरं दाखवतो तुम्हाला. चला हे घरकुल काय झाले डोळे मारे? हे पहा बरं घर. हा का घर राहत होतं. हे एवढं फक्त 1,40,000 फक्त एवढं उभं झालं ते. हा मग काय तुम्हाला का बंगला पाहिजे काय? बंगला नाही. अरे मा म्हणणं हे आहे का टिनाचं तरी बरोबर झालं पाहिजे ना. हा खोटं बोलून राहिलं. झालं ना हे स्लॅब पर्यंत आलं ना तुमचं. अरे बा स्लॅब पर्यंत झालं. 1,40,000 रुपये मला भेटले सरकारचे एकूण. मी खोटं नाही बोलत. त्याच्यातले 10,000 रुपये पण साहेबांना द्यावं लागले हो. हा तुमचा नंबर पहिले लावतो असं लावतो आप्पाजी तसं लावतो. 10,000 मी तुम्हाला घरकुल द्यायचं काम केलं, तुम्ही मायावर काय भडकू आले? भडकाचं काम नाही. माझ्या सरळ सरळ म्हणणं आहे का आता मला टिनं टाकायला पैसे नाही. 1,00,000 रुपये मग अंगार चालला. हा या अंदर या अंदर या अंदर. हे पा हा इथं फक्त एक खोली निघाली आणि त्याच्यावर टिनं नाही. सांगा 1,40,000 अजून कसं घर पाहिजे तुम्हाला? मस्त आता टिने टाकले घुम. अरे बा तुम्ही गावातल्या लोकांना 1,40,000 रुपये देता आणि ते शहरात 2.5 लाख रुपये देता. हा एवढा भेदभाव. तुम्ही सांगा मटेरियल सारखंच आहे ना. शहरातही तेवढंच आहे. 450 रुपयाचं पोत आहे सिमेंटचं आणि त्याच्यात मिस्त्रीची मजुरी. आता माझ्या अंगावर 1,00,000 रुपये झाला तरी माझ्या घरात टिना नाही पडेल. आता पोरगा राहते अलग आणि मी राहतो इकडे. आतला याची आजीला आणा लागते का नाही बुडीले माया. याची आजी? हो आपण माई तू तर म्हणे मानलेला आप्पा आहे म्हणे. अरे मानलेलाच होय. त्याचा आप्पा मेला का नाही तर मी त्याला वचन दिलं होतं. तो म्हणे बाबू वचन दे म्हणे. मी त्याचा दोस्त होय त्याच्या आप्पाचा. माया बुडीले तू चांगला पाहिशील म्हणून आता मी निश्चय केला का त्या बुडीले आता डायरेक्ट आपल्या घरी घेऊन यायचं. तू याची मैत्रीण होय. अरे आमचं पहिल्यापासून मन आहे एकामेकात. पण आता चुकून ह्या बुड्यासोबत लग्न झालं होतं तिचं म्हणून. पण मन अजूनही आहे आमच्या. मग आता मरता केपी म्हटलं की एकामेकाला आधारून जाते. हा पण हे सरकारने बरोबर नाही केलं ना. टिनासाठी आता राहिलं माय. सांगा बरं आप्पाजी पाहिजे तुम्ही काय करतो या कंडिशन मध्ये. मला काही समजून आलं काय करतो. अरे बा जमा लवकर. जमव तुम्ही. म्हातारा पाहतो माणूस पाहतो पाहतो पीठ पाणी होऊन हो, पाहतो आप्पाजी. आप्पाजी काही काळजी करू नका तुम्ही. जमव तुम्ही तुमचं. बा जमा थांबा साहेब. हे पहा मग हे घरकुलचा जमा हे कागदपत्र आणले मी. बुडी हा कागदपत्र बरोबर आहे तुमचे? लग्न झालं तुमचं? नाही लग्न नाही झालं. मग कुठं होतं तुमचं लग्न घरकुलचं? लग्न निवून आलं त्याचं पोरगीसने भेटून. अरे तर लग्न नाही झालं त्याचं त्याला करू शकत नाही आपण त्यासाठी करू. अरे बा घरकुल भेटन मला तस लग्न करू ना मी. अरे बा नाही. आता अरे हा पोरीवाले येते का नाही तर घर नाही कर राहिले तर मग ते घर पाहिजे तर कॅन्सल करून टाकते. घर जर असलं तर लग्न अरे होईल. ते स्कीम मध्ये आहेच नाही ना आपल्यासाठी.
मग आता बसत नाही मुश्किल तुम्ही आहे. बसत नाही तुम्ही लग्न करा मग अरे या बाय, आमच्या- आप्पा दिले कसं अरे त्याला लग्न करा मग हा, या आता आमच्या लग्न म्हणजे नाता पुताचा झालो ना मी यायला बिना अर्जंट लग्न होतं वाल्यासाठी स्कीमच नाही ना ते का? अरे बा हे घ्या ना मग पाहिजे जमू ना आप्पाचं करू का तुमचं करू नाही, राजू जाऊ द्या, लग्न करू नये ना जाऊ द्या. तुम्ही आप्पा तुम्हाला काय पाहिजे हो म्हातारे असता तुम्ही अरे बा मा टीनच टाकायचे राहिला फक्त आता. बुटीसाठी करू राहिले ते बुटी पाहिजे थांब ना त्यांनी. तू. हा, हा, चल. बुटी पाहिजे थांब रे बा. अरे बा थांबा रे बा मला घरकुल द्यावं साहेब. आम्हाला घरकुल द्या आम्हाला घरकुल द्या. साहेब थांबा मेन माणूस मीच राहिलो म्हटलं. आपलं साहेब तेवढं करू. अरे मा नाही, नाही, नाही. आम्हाला द्या हो घरकुल. अरे थांब ना रे बा थांब ना म्हाताऱ्या माणसा जरा ऐक थांब ना. ना, अप्पाजी तुम्ही तुमची साखरू राहिले तर अरे बा मै गोष्ट ऐक ना. अरे मा घरावर फक्त टीनं राहिले ना हा? अरे तुम्ही पुरं पुरं झालं आपलं फक्त टीनच राहिले ना. अरे वा पाहिजे तुमच्यापेक्षा मला अर्जंट आहे. अरे बा माय टीनं पाडायचे राहिले फक्त अरे मला अजून पाया खोदाचा आहे. माय पहिलं उद्या ना थांब ना तुमचं टेम्पल वाले मना म्हणतात तुम्ही थांब ना हो दोघे जण लग्न माया वाचा आहे ना मला घरकुल अर्जंट नाही ना. अरे चाल लग्न नाही होत सपा आमचं अर्जंट आहे ना. हा आमचं अर्जंट आहे. तुम्हाला काचं काम आहे सटाक भर नाही तर कायले पाहिजे घरकुल तुम्ही जाणा मसाण्यात राहिले तुम्हाला काय घरकुल पाहिजे. नाही हा माय अर्जंट आहे. साहेब, आपल्याला अरे, तुला काहीच नाही आपल्या गावात फायदा हे सरकारी आपल्याला स्कीम आहे काही भेटत नाही काहीच नाही भेटत काय राजू, माय जमून काय राहिलं करा? बाप्पा. माय जमलं राजू, आपण थोडंसं माय- राहिलं होतं ना थंड खातं जमून राहिलं तर माय. काहीच नाही होत आता आता एक राजू? काम करा लागेल आपल्याला गाव इकरा काढून टाकू आपण काही काही कामाची गोष्ट नाही चला. आपला गाव ना